अमरावती शहरात शिवजयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला। सिपना महाविद्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। भव्य बाईक रॅली, ढोल ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांचा कला सादरीकरणाने वातावरण शिवमय झाले होते। विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे आणि घोषणांनी शहर दणाणून सोडले। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कला सादर केल्यात। तलवारबाजी, पारंपरिक वेशभूषा आणि देशभक्तीपर गीतांनी उपस्थित नागरिकांचा उत्साह वाढविला। पुण्य श्लोक राजमाता, वीर माता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो। माँसाहेब जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो। माँसाहेब जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो। महाराज गणपती गणपती अश्वपती भूपती सुवर्ण रत्न श्रीमती अष्टावधान जागृत अष्टवधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। धर्मशास्त्र मंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय असो। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय असो। धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। नमः पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणारे शिव छत्रपती महाराज यांचा आज जन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा होतो। तसेच अमरावतीमध्ये सुद्धा मोठ्या जयघोषात जे आहेत मोठ्या प्रमाणात जल्लोष करून ढोल ताशांच्या गजरात शिव छत्रपती यांचा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण अमरावतीमध्ये सुद्धा साजरा होते। आपल्यासोबत जगदीश गुप्ता आहेत। भाऊ, काय सांगाल, दरवर्षी आपला हा सोहळा मोठ्या थाटामाटात होतो, यावर्षी सुद्धा मोठ्या जे आहेत जल्लोषात काय सांगाल? सिपना परिवार दोन महापुरुषांचं जन्मोत्सव अतिशय उत्साहानं साजरा करीत असतो। युवा दिनाच्या निमित्तानं स्वामी विवेकानंदांचा जन्मोत्सव आणि 19 फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे दैवत, महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मोत्सव मोठ्या उत्साहानं आमचे विद्यार्थी सिपना परिवार मोठ्या उत्साहानं साजरा करीत आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव आम्ही साजरा करीत असताना एक गोष्टीचा आनंद आहे की आमच्याकडनं प्रेरणा घेऊन अमरावतीतल्या अनेक विविध संघटना हा शिव जन्मोत्सव साजरा करीत आहे, याचा आनंद आहे। आणि शिवाजी महाराज घराघरापर्यंत त्यांचा त्याग, त्यांनी हिंदुस्थानासाठी केलेले कार्य नवीन पिढीला मिळालं पाहिजे, हा या कार्यक्रमाच्या मागचा उद्दिष्ट राहतो। आणि मला असं वाटते की सिपना परिवार यामध्ये यशस्वी होत आहे। भविष्यात सुद्धा अमरावतीमध्ये हा जन्मोत्सव अमरावतीकर मोठ्या उत्साहानं साजरा करेल असं मला पूर्ण विश्वास आहे। परिवाराचं किती वर्ष आहे आणि यावर्षी काही विशेष करण्याचा प्रयत्न असेल? दरवर्षी आमच्या इथे शिवचरित्रावर बोलणारे अभ्यासू व्यक्तिमत्व येत असतात। यावर्षी श्री देशमुख जे दरवर्षी गडावर जाऊन प्रत्यक्ष महाराजांनी काय कार्य केले असतील, त्यामध्ये काय अडचणी असतील, एक एक विषयाला घेऊन त्यांचा सखोल अभ्यास आहे असं
प्रत्येक व्याख्याता किंवा अभ्यासू आमच्या इथे येत असते. यावर्षी सुद्धा देशमुख हे आमच्या विद्यार्थ्यांना महाराजांचा इतिहास सांगणार आहे. त्या इतिहासाच्या माध्यमातून महाराजांनी कसं संघर्ष केलं, त्यांचं नियोजन कसं होतं, कसे गड जिवंत ठेवले, या सर्वस्वी माहिती नवीन पिढीला या माध्यमानं होत आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे भविष्यात सुद्धा अमरावतीच्या नवीन पिढीला, अमरावतीतच नव्हे तर आपल्यासारख्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे त्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थानात हा महाराजांचा जो त्याग आहे, महाराजांचा जो शौर्य आहे, महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याची माहिती संपूर्ण नवीन पिढीला पोचेल असा ठाम विश्वास मला आहे. जय शिवाजी. नक्कीच एकंदरीत सिपना परिवाराच्या वतीने दरवर्षी जे आहे तो बाईक रॅली असेल किंवा राजकमल चौकात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येतो. यावर्षी सुद्धा सिपना परिवाराच्या वतीने मोठ्या प्रमाणात बाईक रॅलीचे असेल किंवा अमरावती शहरातील राजकमल चौकात मोठ्या प्रमाणात जल्लोष करून जे आहेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतोय. आणि विशेष म्हणजे अनेक जे आहेत समाज प्रबोधन करणारे कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा सिपना परिवाराच्या वतीने करण्यात येत असते, असं एकंदरीत जे आहेत सिपना परिवाराच्या वतीने जे आहे जगदीश गुप्ता यांनी व्यक्त केलेले आहेत. अनेक कार्यक्रम शिवजन्मोत्सवाचे आम्ही आपल्यापर्यंत थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून नक्कीच पोहोचवणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित काळे, पाहत रहा सिटी न्यूज अमरावती. सिपना महाविद्यालयाच्या पुढाकाराने आयोजित या भव्य शिवजयंती सोहळ्याने अमरावतीत उत्साह आणि ऐक्याचे वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिकच स्मरणीय ठरला. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. संपूर्ण परिसर शिवभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमून गेला. अशा स्थानिक घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज.